नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, सेवा जोडून देण्याबाबतच्या प्रस्तावासाठी तपासणी सूची प्रसिद्ध करण्याबाबत वित्त विभागाचं शासनाने झालं। याच्यात म्हटलेलं आहे वित्त विभाग शासनाने दिनांक 31/10/2005 व दिनांक 27 ऑगस्ट 2014 अन्वये 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासनासहित नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे। तसे वित्त विभाग शासनाने दिनांक 31 मार्च 2023 अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुदेय करण्यात आला आहे। ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची प्रथम नियुक्ती तसेच नवीन नियुक्ती दोन्ही सेवा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची आहे अशा कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याबाबतची प्रकरणे संदर्भातील क्रमांक 1 येथील परिपत्रकात नमूद अटी व शर्तीनुसार तपासण्यात येतात। ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन सेवेत निवृत्तीवेतनार्थ आस्थापनेवर कार्यरत असताना त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेवरील पदावरील नियुक्तीसाठी अर्ज केला असेल आणि त्यास 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याची प्रकरणे संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन परिपत्रक नमूद अटी व शर्तीनुसार तपासण्यात येतात। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची च्याच किंवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन परिपत्रकात नमूद अटी व शर्तीनुसार तपासण्यात येतात। कर्मचाऱ्यांची सेवा जोडून देण्याबाबतची प्रकरणे तपासताना खालील कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रथम पदावरील नियुक्तीचे आदेश, परीक्षावधील कालावधी पूर्ण केल्याबाबतचे आदेश, नवीन पदासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत, कार्यालयीन नवीन पदासाठी अर्ज सादर केलेल्या परवानगीची प्रत, पहिल्या पदावरून कार्यमुक्त झाल्याचे तांत्रिक राजीनामे दिल्याचे आदेश, नवीन पदावरील नियुक्तीचे आदेश, वित्त विभाग शासन प्रकरणे सादर करताना उपरोक्त परिच्छेद क्रमांक 2 व 3 मधील शासन परिपत्रकानुसार आवश्यक कागदपत्र प्रकरणात जोडलेले असणे अभिप्रेत आहे। तथापि वित्त विभागात प्राप्त होणाऱ्या प्रकरणामध्ये खालील त्रुटी आढळून येतात। अस्पष्ट कागदपत्रे, आवश्यक असलेले दिनांक स्पष्टपणे नमूद नसलेल्या कागदपत्रे, सेवा पुस्तकातील नोंदीमध्ये नावाचा उल्लेख नसल्याने त्यासाठी आवश्यक असलेल्या आदेशाची प्रत सादर केली नसणे, तांत्रिक राजीनामा दिलेल्या प्रकरणी तांत्रिक राजीनाम्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नियम 46(2) नुसार स्पष्टता ग्राह्यतेबाबत खातरजमा न करता प्रस्ताव सादर केले असणे, वित्त विभागाकडे पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा, विभागाकडील प्रस्ताव तातडीने निकाली काढता येणे शक्य व्हावे असा प्रस्ताव वित्त विभागात सादर करताना विभागाने पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करावा। वित्त विभागाकडे सेवा जोडून देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करताना संदर्भातील शासनानुसार कागदपत्राची तपासणी करून परिपूर्ण प्रस्ताव वित्त विभागात सादर करावे। परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहील। प्रस्ताव सादर करताना संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांनी या शासन परिपत्रकासोबत जोडलेली परिशिष्टामधील प्रमाणपत्र प्रमाणित करणं आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडल्याशिवाय प्रस्ताव वित्त विभागाकडे स्वीकारले जाणार नाही। यामुळे या संदर्भातील सर्व प्रकरणे ई-ऑफिसद्वारे सादर करण्याची यावी। भौतिक स्वरूपातील प्रस्ताव वित्त विभागात स्वीकारले जाणार नाही। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।